आदर्श राजकीय पत्रकारिता आज आपण पाहणार आहोत. तर आदर्श राजकीय पत्रकारितेची मूल्ये ही फार महत्त्वाची असतात. म्हणून सर्वप्रथमतः पत्रकारिता म्हणजे काय? तर आपल्या सभोवताली ज्या काही घटना घडतात त्यांची माहिती ध्वनीद्वारे, चित्रफितीद्वारे, लिखाणाद्वारे प्रसारित करणे किंवा संपादित करणे म्हणजे राजकीय पत्रकारिता होय. हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. तर एकंदर ह्या ज्या राजकीय घटना घडतात त्यांची माहिती प्रसारित करणे किंवा संपादित करणे म्हणजे राजकीय पत्रकारिता. लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकीय पत्रकारितेचा विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेच्या बहुमतावरती शासने सत्तेवरती येत असतो आणि जनतेचं मत शासनाविषयी काय आहे हे ठरवण्यामध्ये पत्रकारितेची भूमिका ही महत्त्वाची असते. लोकशाही व्यवस्थेमध्ये पत्रकारिता ही राजकीय शासनाने घेतलेले निर्णय, विरोधी पक्षाची मतं हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचं महत्त्वाचं काम राजकीय पत्रकारिता करत असते. त्या दृष्टीनं राजकीय पत्रकारितेची भूमिका, तिची निष्ठा, तिचा दृष्टिकोन हा आदर्श असेल तरच आदर्श लोकशाही ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्या दृष्टीनं राजकीय पत्रकारिता ही आदर्श असणं फार आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं राजकीय पत्रकारितेची मूल्ये ही महत्त्वाची मानली जातात. पहिला जो राजकीय पत्रकारितेचा मुद्दा आहे तो म्हणजे आहे सर्वसमावेशकता. राजकीय पत्रकारानं पत्रकारिता करता असताना सर्वसमावेशक दृष्टिकोन हा स्वीकारला पाहिजे. सर्व राजकीय पक्षांना समान न्याय हा राजकीय पत्रकारितेमध्ये दिला गेला पाहिजे. हा पक्ष आवडता आहे किंवा या पक्षाची विचारसरणी मला आवडते म्हणून त्या पक्षाच्या विचारसरणीला, त्या पक्षाला जास्त महत्त्व, त्याच्या बातम्या ज्या मोठ्या प्रमाणात देणं, तर विरोधी पक्ष जो आहे, जो आपल्याला आवडत नाही, त्या पक्षाच्या बातम्या कमीत कमी देणं किंबहुना टाळणं असं राजकीय पत्रकारानं करता कामा नये. त्याच्यामध्ये तौलनिक दृष्टिकोन हा सुद्धा राजकीय पत्रकारितेमध्ये असला पाहिजे. कुठल्याही एका पक्षाला जास्त महत्त्व, राजकीय पक्षाच्या बातम्यांना जास्त महत्त्व, एखाद्या राजकीय नेत्याला जास्त महत्त्व, दुसऱ्या राजकीय नेत्याला कमी महत्त्व, असा कुठलाही भेदभाव, अशी कुठलीही तुलना राजकीय पत्रकारितेमध्ये होता कामा नये. एका राजकीय पक्षानं समजा टीका केली एखाद्या नेत्यावरती, त्याची बातमी ज्या पेजेसवरती, ज्या पानावरती दिलेली आहे, त्याच पानावरती ज्या नेत्यावरती टीका झाली त्यानं दिलेलं उत्तरसुद्धा त्या ठिकाणी छापणं आवश्यक आहे. तरच याला तौलनिकता म्हणतात. असा तौलनिक दृष्टिकोन हा राजकीय पत्रकारितेमध्ये आवश्यक असतो. पुढचा आहे विश्लेषण. राजकीय पत्रकाराला राजकीय बातम्यांचं विश्लेषण करता आलं पाहिजे. हे विश्लेषण त्याने योग्य प्रकारे केलं पाहिजे. एखादा निर्णय घेतला तर निर्णय घेण्यामागची पार्श्वभूमी, निर्णय घेण्यासाठी भाग पडलेले घटक याचे त्यानं विश्लेषण केलं पाहिजे आणि निर्णय घेतल्यानंतर त्याचे समाजावरती भावी काळामध्ये कुठले दूरगामी परिणाम होतात, चांगले होतात की वाईट होतात, कशा प्रकारचे होतात, या सर्व गोष्टीचं विश्लेषण हा राजकीय पत्रकारितेमध्ये केलं गेलं पाहिजे. तरच ती आदर्श राजकीय पत्रकारिता होता, अन्यथा नाही. वस्तुस्थितीदर्शकता ही सुद्धा राजकीय पत्रकारितेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. राजकीय पत्रकारितेमध्ये वस्तुस्थितीदर्शक महत्त्वाचे. वास्तवता काय आहे हे दाखवण्याचं काम राजकीय पत्रकाराने केलं पाहिजे. किंबहुना पत्रकारिता हा लोकशाहीचा आरसा असतो. त्या आरशानं जसं आपलं आहे ते प्रतिबिंब दाखवतो, तशा प्रकारची भूमिका ही राजकीय पत्रकारितेमध्ये घेतली गेली पाहिजे. असं घेतलं वास्तवतेचे दर्शन हे एक राजकीय पत्रकाराने केलं पाहिजे, तरच ती आदर्श राजकीय पत्रकारिता होते. पुढचं जे मूल्य आहे निष्ठा. राजकीय पत्रकाराच्या निष्ठा ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्या असू नयेत, कुठल्याही राजकीय नेत्याच्या पायाशी पडलेल्या असू नयेत, तर त्याच्या निष्ठा हे आदर्शाची, लोकशाहीच्या मूल्यांशी, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सर्व मूल्यांशी त्याच्या निष्ठा ह्या बांधलेल्या असल्या पाहिजेत. हे आदर्श राजकीय पत्रकारिते दृष्टीने आवश्यक आहे. राजकीय पत्रकारिता ही भेदभावरहित असली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा राजकीय पत्रकारितेमध्ये भूमिका बजावत असताना पत्रकाराने केला नाही पाहिजे.
एखाद्या राजकीय विचारसरणीच्या पक्षाला जास्त महत्त्व देणं, दुसऱ्याला कमी देणं, जात, धर्म, पंथ, वर्ग इत्यादीच्या आधारे बातम्या देण्यामध्ये, पत्रकारितेचे गुण करण्यामध्ये भेदभाव करणं, हा दृष्टिकोन आदर्श राजकीय मूल्यामध्ये येत नाही. तर आदर्श राजकीय पत्रकारितेच्या मूल्यामध्ये भेदभावरहित सर्वसमावेशक दृष्टिकोन हा असला पाहिजे. पत्रकाराला बातमी देत असताना समाजाचं भान असलं पाहिजे. त्यानं दिलेल्या बातमीचे समाजावरती काय परिणाम होतील, समाजामध्ये दंगली होतील का, वाद होतील का, मोर्चे होतील का, राष्ट्रीय विचारसरणीला धोका पोचेल का, या राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोचेल का, याचा विचार हा पत्रकारानं केला पाहिजे. म्हणजे समाजाचं भान हा राजकीय पत्रकाराला असलं पाहिजे. पारदर्शकता याच्यामध्ये असली पाहिजे. त्याने जे काय बातमी दिली आहे ती खरी आहे, पुराव्यासहित त्याला प्रूफ करता आलं पाहिजे, सिद्ध करता आलं पाहिजे. म्हणजे पारदर्शकता त्याच्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. तो कठोर असला पाहिजे नैतिकदृष्ट्या. तर कुठल्याही प्रलोभनाला त्यानं बळी पडता कामा नये. त्यानं योग्य प्रकारे आपली भूमिका ही निभावली पाहिजे. हे एकंदर राजकीय पत्रकारितेच्या दृष्टीनं आवश्यक आहे.